लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस. आपलं आजच्या लेखात मनपूर्वक स्वागत. डोळ्याचे महत्त्व. जीवनाला प्रकाश देणारे अवयव, सृष्टीने दिलेले अनमोल वरदान. सर्वेंद्रियामध्ये डोळे हे अवयव सर्वश्रेष्ठ आहे. देई माझ प्रेम, देई माझ प्रेम, देई माझ प्रेम, देई माझ प्रेम, सर्व काळ सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. विठो माऊली ये हाची वर देई, विठो माऊली तुझे पायी सुख, तुझे पायी सुख सर्व आहे, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती, रखुमाईच्या पती सोय रे या, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. कारण डोळे नसतील तर सुंदर जग, निसर्ग, आई-वडिलांचे प्रेमळ चेहरे, मित्र, रंग, पुस्तके, ज्ञान आणि आयुष्यातील असंख्य आनंद आपण अनुभवू शकत नाही. डोळे ही केवळ पाहण्याची साधने नसून ते आपल्या भावना, विचार आणि व्यक्तिमत्व व्यक्त करणारे आरसे आहेत. म्हणूनच डोळ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्वीच्या महिलांनी चुलीपुढं स्वयंपाक करताना पावसाळ्यात खूप जास्त धूर डोळ्यात जायचा. वारं पण असायचं. फुकणीने जाळाला फुकून फुकून डोळे लाल व जळजळ होती. आताच्या महिलांचं गॅसमुळे काम सोपं झालं. घरात स्वयंपाक करता येतो. पहिलं चुलीमुळे बाहेर आडोशाला स्वयंपाक करावा लागत होता. डोळ्यांची आगाग व्हायची. पण काय करणार, मुलांकडे पाहून पोटाची भूक भागवण्यासाठी धुरात स्वयंपाक करावा लागायचा. महिलांचे डोळे धुरामुळे खराब झाले, दिसायला कमी झाले. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक काम डोळ्यांच्या मदतीने करतो. चालणे, वाचणे, लिहिणे, वाहन चालवणे, अभ्यास करणे, मोबाईल वापरणे, टी व्ही पाहणे. महिला घरातील कामे, स्वयंपाक, भांडी घासणे, धुणं सर्व कामे करावी लागतात. काम करणे प्रत्येक गोष्टीत डोळ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. डोळे निसर्गाची अद्भुत देणगी. परमेश्वराने माणसाला अनेक अवयव दिले, पण डोळ्यामुळे जीवनाला खरा प्रकाश मिळतो. जगातील प्रत्येक रंग, प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक सौंदर्य डोळ्यामुळे अनुभवता येते. हिरवीगार शेती, उंच डोंगर, वाहणाऱ्या नद्या, समुद्राच्या लाटा, फुलाचे रंग, आकाशातील इंद्रधनुष्य, सूर्याचा उदय आणि सूर्यास्त हे सर्व डोळ्यामुळेच पाहता येते.
ज्ञानाचे प्रवेशद्वार ज्ञान मिळवण्यासाठी डोळे अत्यंत आवश्यक आहेत. विद्यार्थी पुस्तक वाचतो, शिक्षक शिकवतात, वैज्ञानिक संशोधन करतात, डॉक्टर तपासणी करतात, कलाकार चित्र रंगवतो. या सर्व कामामध्ये डोळ्याची मोठी भूमिका असते. आजच्या डिजिटल युगात संगणक, मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाईन शिक्षणामुळे डोळ्यांचा वापर अधिक वाढला आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. भावना व्यक्त करणे. डोळे शब्दाशिवाय अनेक भावना व्यक्त करतात. आनंद झाला तर डोळ्यात चमक दिसते, दुःख झाले तर अश्रू येतात, राग आला तर डोळे लाल होतात. प्रेम, माया, करुणा, विश्वास आणि आत्मीयता या सर्व भावना डोळ्यातूनच व्यक्त होतात. म्हणूनच डोळ्यांना मनाचा आरसा असे म्हटले जाते. डोळ्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. जर माणसाला दिसत नसेल तर त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. चालणे, रस्ता ओलांडणे, शिक्षण घेणे, काम करणे, स्वतःची कामे करणे, प्रत्येक गोष्ट कठीण होते. तरीसुद्धा अनेक दृष्टीहीन व्यक्ती आपल्या जिद्दीने शिक्षण, कला, संगीत, क्रीडा आणि विविध क्षेत्रात मोठे यश मिळवतात. त्यांनी नाव कमावले आहे. त्यांच्या संघर्षातून आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्याकडे असलेल्या डोळ्यांचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे. डोळ्यांची काळजी घ्यावी. आज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोबाईल आणि संगणकाचा जास्त वापर करतात. त्यामुळे डोळ्यावर ताण येतो. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार घेत जा. हिरव्या पालेभाज्या, गाजर, पपई, आंबा, अंडी आणि व्हिटॅमिन ए असलेले पदार्थ खावेत. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी जास्त उपयोगी आहेत. पुरेशी झोप घ्यावी. मोबाईल आणि स्क्रीनचा वापर मर्यादित करावा. वाचन करताना योग्य प्रकाश असावा. डोळे चोळू नयेत. धूळ, धूर आणि प्रदूषणापासून संरक्षण करावे. गरज असल्यास नेहमी नेत्र तपासणी करावी. चष्म्याचा वापर करावा. डोळ्यांच्या नसांना जास्त ताण देऊ नका. योग्य विश्रांती घेत चला. नेत्रदानाचे महत्त्व. मृत्यूनंतरही डोळे दुसऱ्याला प्रकाश देऊ शकतात. नेत्रदानामुळे एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी मिळू शकते. आपले डोळे आपल्यासोबत जात नाही पण दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतात. नेत्रदान हा समाजासाठी सर्वात मोठा मानवतेचा संदेश आहे. आपण पाठ्यपुस्तकात वाचले आहे. डोळे आणि संस्कृती. भारतीय संस्कृतीत डोळ्यांना विशेष स्थान आहे. संत, कवी आणि साहित्यिकांनी डोळ्यांचे सौंदर्य, करुणा आणि प्रेम यांचे अनेकदा वर्णन केले आहे. आईच्या डोळ्यातील माया, वडिलांच्या डोळ्यातील विश्वास, गुरूंच्या डोळ्यातील ज्ञान आणि सैनिकांच्या डोळ्यातील देशप्रेम हे जीवन समृद्ध करणारे अनुभव आहे. आपल्याला 2 डोळे लाभले आहेत, त्यामुळे आपण प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगला पाहिजे. जगातील सौंदर्य पाहण्याबरोबरच दुसऱ्याच्या दुःखाकडे संवेदनशील नजरेने पाहिले पाहिजे. डोळे फक्त स्वतःसाठी नसतात, ते समाजाकडे प्रेमाने, सहकार्याने आणि माणुसकीने पाहायला शिकवतात. आता येणाऱ्या सणासुदीच्या काळात वरातीमध्ये, गणपतीमध्ये लेझर लाईटचा उपयोग केला जातो. त्या लाईटी समोर नाचताना काळजीपूर्वक नाचावे. बरेचसे मुलांचे डीजे पुढे नाचल्यामुळे प्रखर लाईटमुळे डोळे गेलेले आहेत. कायमचे अंधत्व आले आहे. तेव्हा तुम्ही खबरदारीने नाचा आणि वेळोवेळी जबाबदारीने लेख वाचा. अन्नदान, रक्तदान त्यापेक्षा नेत्रदान सर्वश्रेष्ठ मानले जाते. डोळे हे आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान वरदान आहे. ते आपल्याला ज्ञान, अनुभव, आनंद, नाती आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून देतात. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण करणे, त्यांची योग्य काळजी घेणे आणि नेत्रदानाचा संकल्प करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अलीकडच्या काळात आमचे वर्गमित्र विनायक मासाळ, त्यांचे वडील कैलासवासी वसंतराव दत्तात्रय मासाळ, राहणार बोरेपादी चौफुला यांचे नेत्रदान केले आहे. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान केले आहे. त्यांच्या मुलाने जो निर्णय घेतला तो नेत्रदानाचा कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. डोळे आहेत म्हणून जग सुंदर आहे, पण त्या डोळ्यात माणुसकी असेल तरच जीवन खऱ्या अर्थाने सुंदर बनते. तुमचंही आयुष्य डोळ्यासारखं प्रकाशमय आणि माणुसकीने भरलेलं असावं ही सदिच्छा. धन्यवाद. लेखक रमेश शेळके.